नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए जिओग्राफी या कोर्स बद्दल पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकण्यासाठी मिळतं, पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहे, कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, सिलेबस काय, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये कव्हर करूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर आता सर्वप्रथम पाहूया की बीए जिओग्राफी हा कोर्स नेमका काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं. सो शॉर्टमध्ये याचं नावच आहे जिओग्राफी. सो याच्यावर पृथ्वी तलावर जो क्लायमेट चेंज होतो किंवा आपली जी सॉइल असते, माती असते, त्याचं परीक्षण करणे, व्हेजिटेशन जे आहे त्याच्याबद्दल माहिती, तर सर्व जो अभ्यासक्रम आहे तो या रिगार्डिंगच आहे, तो याच्यामध्ये शिकवला जातो. ॲज वेल ॲज हा कोर्सचा कालावधी पाहिला जर तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा कोर्स जो आहे तो तुम्ही रेग्युलर बेसिसवर करू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते. तर शैक्षणिक पात्रता आहे 12वी पास, कारण हा डिग्री स्तरावर म्हणजे हा डिग्री कोर्स आहे जे 12वी पास विद्यार्थी करू शकता. नो मॅटर वॉट तुमची स्ट्रीम कोणती आहे, सायन्स आहे किंवा 10वी नंतर तुम्ही आर्ट घेतलेला असेल किंवा कॉमर्स घेतलेला असेल, इझिली तुम्ही या कोर्ससाठी शिफ्ट होऊ शकता तिथून आणि आर्टमध्ये हा कोर्स निवडू शकता. ॲज वेल ॲज याच्यामध्ये फक्त 50% मार्क्स तुम्हाला असले पाहिजेत 12वी मध्ये. जर तुम्ही कॅन्डिडेट असाल रिझर्व्ड कॅटेगरी मधून तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते. आणि या कोर्सच्या ऍडमिशन बद्दल आपण आता पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण याची आता ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे चालते. तर बघा, महाराष्ट्र ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर, सातारा, कोल्हापूर अशा खूप साऱ्या शहराच्या ठिकाणी हा कोर्स रेग्युलर बेसिसवर सुद्धा करू शकता. डिस्टन्ससाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनची लिंक चेक करावी लागेल. अंतरावून करण्यासाठी म्हणजे डिस्टन्स मधून करण्यासाठी तुम्हाला इग्नू युनिव्हर्सिटी आहे, YCMU पण आहे. आता या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी दरवर्षी याचे जे ऍडमिशन प्रोसेस आहे ती स्टार्ट होते. ऍडमिशन प्रोसेसवर तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी तुम्ही वेबसाईटवरती जाऊन सबस्क्राईब करू शकता. ऑलो बटन दाबून तुम्हाला नोटिफिकेशन पण येत राहतील. तर सिंपल तुम्ही ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन करू शकता. ऑनलाईन करण्यासाठी साईटवर जाऊन सबमिट करायचे डॉक्युमेंट्स, दॅट्स इट. फी पे करायची आहे आणि तुम्ही याला ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म होतं. ऑफलाईन साठी तुम्हाला फिजिकली जावं लागेल आणि हे ऍडमिशन जे आहे ते कन्फर्म करावं लागतं. सो दोन्हीही मोड्स अवेलेबल आहेत. तर मित्रांनो, आता आपण याचा कालावधी पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर अभ्यासायला मिळतात. आता हे 6 सेमिस्टर मध्ये सिलेबस कोणता ते आपण पुढे पाहूया. 6 सेमिस्टर खूप महत्वाचे आहेत. 6 सेमिस्टर ही तुम्हाला पास आउट करावे लागतात. एका वर्षामध्ये तुम्हाला 2 सेमिस्टर मिळतात. ज्यावेळेस तुम्ही हे 6 सेमिस्टर कंप्लीट कराल तर जे 3 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी किंवा गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी आणि जी एक्झाम पद्धत आहे म्हणजे सेमिस्टर पद्धत पाहिलेली आहे. आता ह्या प्रत्येक सेमिस्टर मध्ये कशा प्रकारचे विषय तुम्हाला अभ्यासायला मिळतात हे मी इथं सांगणार आहे. सो ॲज यू कॅन सी ऑन द स्क्रीन, इथे तुम्हाला मॅप्स अँड स्केल्स, जिओग्राफी ऑफ इंडिया, फिजिकल जिओग्राफी, मॅप्स प्रोजेक्शन, ह्युमन जिओग्राफी, रिप्रेझेंटेशन ऑफ क्लायमेट डेटा, डिस्ट्रीब्युशन मॅप्स अँड डायग्राम्स, इकॉनॉमिक जिओग्राफी, इंट्रोडक्शन टू रिमोट सेन्सिंग अँड फील्ड सर्वे रिपोर्ट, अशा प्रकारचे वेगवेगळे विषय पाहायला मिळतात. आता प्रत्येक सेमिस्टरमध्ये कोणकोणते एक्झॅक्टली विषय आहेत हे जर तुम्हाला डिटेलमध्ये रीड करायचं असेल तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये सगळा डेटा प्रोव्हाइड केलेला आहे. तिथे कॉलेजची फी ॲज वेल ॲज सिलेबस सर्व तुम्ही विस्तृत पद्धतीने रीड करू शकता. तर मित्रांनो, याच्यामधल्या करिअर संधी आपण पाहूया. तर करिअर संधी सर्वप्रथम तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा जे आहे प्रिपरेशनसाठी हा कोर्स घेऊ शकता, कारण याच्या डिग्रीचा यूज करून तुम्ही बऱ्याच गव्हर्नमेंट जॉबसाठी अपेअर होऊ शकता. ॲज वेल ॲज तुम्ही हायर स्टडीज म्हणजे MA सुद्धा करू शकता. पण प्रायव्हेट सेक्टरला जॉब्स कोणकोणत्या अवेलेबल आहेत ज्या तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही कार्टोग्राफर बनू शकता, कोस्टल झोन मॅनेजर बनू शकता, लँड यूज अनालिस्ट बनू शकता, लँडस्केप आर्किटेक्ट, डेव्हलपमेंट सर्वेयर, झोनिंग इन्व्हेस्टिगेटर बनू शकता. आणि यांचं ॲव्हरेज पॅकेज पर ॲनम तुम्हाला 6.5 लाख to 8 लाख पाहायला मिळतं. आता हे जॉब जे प्रोफाईल मी सांगितले आहेत तुम्हाला, यांचा जॉब रोल काय, नाव तर ऐकलं पण यांचा जॉब काय असतो, तर हे वाचण्यासाठी ॲव्हरेज पॅकेज बघण्यासाठी प्रत्येकाचं डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही सर्व रीड करू शकता.
तर मित्रांनो, लास्ट बट नॉट लीस्ट आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा जिओग्राफीवर खूप जास्त अभ्यास चांगला आहे पहिल्यापासूनच किंवा हा विषय आवडतो, जर तुम्हाला अर्थ, याची सॉइल, याचं व्हेजिटेशन कशा प्रकारे वर्क करतं किंवा सर्व जे क्लायमेट चेंज आहे त्याचं रिझन काय किंवा कशा प्रकारे ते काम करतं, काय होत चाललेलं आहे, भविष्यात काय होणार आहे, हे तुम्हाला लँडवरती जाऊन स्वतः जे आहे एक्झामिन करायचं असेल, अशा गोष्टी आवडत असतील तर नक्की हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. ॲज वेल ॲज मी ज्या तुम्हाला जॉब सांगितलेले आहेत त्यापैकी कोणताही जॉब तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हाय पेइंग जॉब सुद्धा याच्यामध्ये निवडू शकता, पण हे सर्व तुमच्या स्किलवर डिपेंड आहे. सो मेक शुअर हा कोर्स तुम्ही रेग्युलर बेसिसवर केला तर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट सेक्टरला अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर गव्हर्नमेंट जॉबसाठी सुद्धा अपेअर होऊ शकता, पण तिथे पूर्णपणे तुमचं डेडिकेशन, तुमचं माइंडसेट असलं पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब मिळवण्याचं तुमचं ध्येय असलं पाहिजे. तुम्ही ह्या बेसिसवर जे आहे ती गव्हर्नमेंट जॉब सुद्धा मिळवू शकता, किंवा तुम्ही हायर स्टडीज मध्ये सुद्धा जाऊ शकता, पुढे जाऊन MA करू शकता. मित्रांनो, जॉबच्या संधी खूप साऱ्या आहेत. ॲज वेल ॲज मी आता जे काही सांगितलेलं आहे त्यापैकी कोणतीही तुमची आवड असेल तर नक्की हा कोर्स तुम्ही निवडायला पाहिजे. मित्रांनो, याबद्दल काही जर तुमचे क्वेश्चन्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये ॲज वेल ॲज आमच्याशी बोलायचं असेल, गायडन्स पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर या, तिथं आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तसेच एक कॉलेजची फी, सिलेबस किंवा जॉब प्रोफाईल, त्याचे ॲव्हरेज पॅकेज सर्व डिटेलमध्ये वाचण्यासाठी जे आपण तर डिस्कस करू शकत नाही, हे सर्व डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिले आहे. पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून सर्व रीड करू शकता, तुमचा फीडबॅक आम्हाला कळू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.